दरवर्षी वर्षाच्या अखेरीस नाताळनिमित्त शिर्डीत भाविकांची प्रचंड मोठी गर्दी होत असते। देशभरातून भाविक सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नूतन वर्षाच्या स्वागताला आपल्या खासगी वाहनानं साईंच्या शिर्डीत येत असतात। हजारोंच्या संख्येनं हॉटेल लॉजिंग असताना गर्दीचं प्रमाण प्रचंड असल्याचं वाहनांना पार्किंगची मोठी अडचण होत असते। साई भक्तांना वाहने पार्किंगची सुविधा व्हावी म्हणून श्री साईबाबा संस्थानने नवीन पिंपळवाडी रोडवरील वराह चौकाजवळ विस्तीर्ण मैदानात मोफत पार्किंग सुरू केली आहे। मात्र ह्या पार्किंगची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी झाल्याचं चित्र आहे। शहरात तुडुंब गर्दी असताना सदर पार्किंगमध्ये याआधी गाड्यांच्या काचा फोडून मौल्यवान वस्तूंच्या चोरी झाल्याच्या घटना घडल्या असल्यानं एकही वाहन लागत नाही आणि मोफत पार्किंग असताना भाविकांचे वाहन का लागत नाही? साईबाबा संस्थान या जागेत आपले सुरक्षा रक्षक तैनात का करत नाही? या मैदानात रात्रीच्या वेळी मद्यपी गांजा पिणारे तरुणांचे टोळके कुणाच्या आशीर्वादाने बसतात, यांच्यावर कारवाई का नाही असा सवाल करत शिवसेना नेते संजय आप्पा शिंदे यांनी साईबाबा संस्थान प्रशासनाला साई भक्तांच्या सुविधेसाठी सदर पार्किंग सुरक्षितरित्या कशी खुली करता येईल तसेच या मोफत पार्किंगच्या दिशादर्शक फलक देखील मोडकळीस आले असून भाविकांना दिसेल अशा दर्शनी भागात मोफत पार्किंगच्या फलकांना लावण्याची विनंती संजय आप्पा शिंदे यांनी केली आहे। आज नाताळनिमित्त शिर्डीमध्ये साई भक्तांची प्रचंड गर्दी आहे, पण साईबाबा संस्थानची जी पार्किंग आहे ती पुरी खाली आहे। खाली का बरं तू आणतो तर इथं तू आणतो कुठल्या प्रकारची सुविधा नाही। साईबाबा संस्थानने एवढी जागा घेतलेली आहे, आज रोडवर गाड्यांची मायदळी वाढलेली आहे। टोटली तू आणतो रोडवर गाड्याला जागा नाही, पार्किंग साठी लोक तू आणतो प्रयत्न करतात। रात्री आले कस्टमर तू आणतो कुठं गाडी लावा यासाठी प्रयत्न करतात। साईबाबा संस्थानची पार्किंग असून पण तू आणतो तिथं कुठलीही गाडी नाही। आम्ही आता चेक केले, तिथं गेले तर तू आणतो काही कार्यकर्ते भेटले ते त्यांच्या पद्धतीनं रोजचा जो त्यांचा कार्यक्रम ते करतात। साईबाबा संस्थांनी जर एवढी मोठी जागा घेतली तर ते पार्किंगसाठी तू आणतो 2 वॉचमॅन नेमणे, तिथं कोणतरी माणूस नेमणे, हे साईबाबा संस्थांचं कर्तव्य आहे। काही दिवसापासून त्या पार्किंग मध्ये जर कोणी गाड्या लावल्या तर त्यांच्या काचा फोडून त्यांचं सामान गेलं, पोलीस स्टेशनला अशा काही प्रकारच्या कंप्लेंटी आहे। आणि याच्या साईबाबा संस्थांनी आणि आपले नवीन आलेले साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष देणं गरजेचं आहे। आणि शिर्डी पोलीस स्टेशननी पण तो आणतो याविषयी मी बऱ्याच वेळेस तक्रार केल्या, पण त्यांनी सांगितलं बाबा ही संस्थांची पार्किंग असल्यामुळे आम्हाला इथं कुठल्याही प्रकारची दखल घेता येत नाही, तर हे संस्थांनी तो आणतो इथं घेतली पाहिजे। आणि हा विषय 1001% तो आणतो संस्थांनी भक्तांसाठी शिर्डीच्या तो आणतो सुरक्षेसाठी यासाठी ते जर वॉचमॅन ठेवले तर इथं काहीच साई भक्त गाड्या लावतील आणि त्याच्यामुळे शिर्डीची जी गर्दी वाढती, पार्किंगला जागा राहत नाही, काही नाही, रोडवर गाड्या लागत आहेत, तर या बऱ्याच प्रमाणात कमी होतील। यासाठी साईबाबा संस्थानला विनंती करतो का बा तो आणतो। मी याच्या आधी फोनवर याच्यावर बऱ्याचशा अधिकाऱ्यांसंग बोललो, त्यांना सांगितलं, पण त्यांनी या जगात दखल घेतली नाही। पण आता नाताळाचे दिवस आहे, नाताळामध्ये तो आणतो जर कुठंतरी जर या पार्किंग मध्ये जर गाड्या लागल्या तर साईबाबा संस्थाननी तो आणतो साईबाबांचे जे भक्त आहे त्यांच्यासाठी सुविधा होती। तर साई भक्तांनी करायचं काय हा मोठा विषय आहे। तरी मी साईबाबा संस्थानला, शिर्डी पोलीस स्टेशनला आणि जे पण आपले मंत्री साहेब आता झालेले आपले राधाकृष्ण विखे पाटील असू किंवा भाऊसाहेब वागचौरे असू किंवा सगळ्यांना विनंती करतो की तो आणतो यांच्यावर योग्य ती कारवाई करून व्यवस्थित यांना तो आणतो साई भक्तांसाठी सुविधा करायला भाग पाडावं एवढीच विनंती करतो। खुशखबर खुशखबर, विनायक डेव्हलपर्स यांचे मराठी पाऊल पडते पुढे। सबुरी पार्क मध्ये बुकिंग करा आपला प्लॉट। बस स्टॉप, शाळा, बँक अगदी 5 मिनिटांच्या अंतरावर। सबुरी पार्क साठी 20 फूट स्वतंत्र रोड। साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर। प्लॉट पर्यंत पोहोचण्यासाठी 22 मीटर बायपास रस्ता, MSCB पोल कनेक्शन, 16 फूट अंतर्गत रस्ता व सर्व सोयी सुविधा। 2 मीटर अंतरावर वाचनालय, लहान मुलांसाठी भव्य गार्डन, रहिवाशांसाठी अनुकूल असा सुंदर परिसर। झोन येलो। ठिकाण कीज हॉटेलच्या बाजूला, साई श्रद्धा हाऊसिंग सोसायटी समोर, सबुरी पार्क, शिर्डी। तेव्हा त्वरा करा आणि आजच आपला प्लॉट बुक करा। आमचा संपर्क क्रमांक श्रीयुत विरेश चौधरी पाटील, मोबाईल क्रमांक 90 11 11 20 10।
श्रीयुत विनोद गोंदकर पाटील, मोबाईल क्रमांक 9511 11 44 42, तसेच श्रीयुत चैतन्य साबळे, मोबाईल क्रमांक 9970 75 0005. विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.